Good morning, my dear students. Once again, I welcome you in our class. गेले 2 दिवस आपण बघा काय पाहत होतो. We have been discussing about the welcome, the story written by Rabindranath Tagore. Here, in this story, or we can say before starting, we have discussed the various behaviors of the people. लोकांच्या वेगवेगळ्या वर्तनाविषयी आपण पाहिलं. त्यामध्ये बघा sarcastic आहे, enthusiastic आहे, attentive आहे, न्यूट्रल आहे, indifferent आहे. अशी वेगवेगळ्या प्रकारचे लोक इथं असताना आपल्याला पाहायला मिळतील. बरोबर. मग चला तर मग आज आपण पाहू द स्टोरी वेलकम, पेज नंबर 63. आता इथं बघा सीन 1. अ विलेज रोड. चतुर्भुज हॅज कम बॅक टू द विलेज आफ्टर पासिंग हिज MA. आता इथं बघा तुमच्यासमोर एक सुंदर असं चित्र दिसते बाळांनो. हे चित्र कुणाचं आहे तर हे चित्र आहे या चतुर्भुजचं चित्र आहे. चतुर्भुजनं काय केलेलं आहे, नुकताच त्यानं MA पास केलेला आहे पोरांनो. MA दॅट इज मास्टर ऑफ आर्ट्स, पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणजे पदव्युत्तर शिक्षण त्यानं कंप्लीट केलेलं आहे. आणि पदव्युत्तर शिक्षण घेऊन तो आता कुठं आला आहे, आपल्या गावी आला आहे. एक्झामिनेशन्स होपिंग दॅट एव्हरीवन विल मेक अ ग्रेट फस ओव्हर हिम. म्हणजेच काय करतील, त्याची अशी इच्छा होती की काय करतील, सगळे लोक काय करतील, माझं वेलकम करतील, माझं स्वागत करतील, मला शुभेच्छा देतील, माझं अभिनंदन करतील, अशी त्याची अपेक्षा होती. ही एक्सपेक्टेड दॅट पीपल विल कम अँड दे विल कॉंग्रॅच्युलेट हिम. देर इज अ प्लम्प अफगान कॅट विथ हिम. आणि मग पण येताना मात्र बघा यानं आपल्यासोबत काय आणलेलं आहे वळणं, एक अफगाण कॅट आणलेला आहे. अफगान कॅट म्हणजे अफगाणी जातीचं एक मांजर त्यानं आपल्यासोबत घेऊन आलेलं आहे. बरोबर. आता याची इच्छा काय होती बघा, आणि तो घेऊन आपल्या ह्या गावामध्ये आला आहे. ही एंटर्स इनटू द हिज विलेज. आता गावामध्ये आल्यानंतर बघा पहिली व्यक्ती त्याला भेटते ती नीलरतन. चला नीलरतन काय म्हणते बघा. नीलरतन, हॅलो द्या चतुर्भुज, वेन डिड यू अराईव्ह. हाय चतुर्भुज, कसा आहेस तू, कधी आलास बरं, अशी सगळी चौकशी करते नीलरतन. आणि चौकशी केल्यानंतर चतुर्भुज काय म्हणतो बघा, डिरेक्टली आफ्टर MA एक्झाम्स वॉज ओव्हर आय. बघा हां, अरे नक्कीच लगेचच ज्यावेळी माझी MA एक्झाम झाली, MAची परीक्षा पास झाल्या मी आलो बघ गावाकडं. मी म्हणतपर्यंत तोपर्यंत नीलरतन काय म्हणतो, ओ आय यू गॉट अ फाईन कॅट द्या. काय म्हणतोय, अरे वा तुझ्याकडे बघ किती सुंदर कॅट आहे, अफगाण कॅट मिळाली तुला. यू गॉट अफगान कॅट अँड इट इज व्हेरी गुड. अतिशय सुंदर आहे ही कॅट, मांजर अतिशय सुंदर आहे. कुठं मिळालं तुला हे. चतुर्भुज, धिस इयर द एक्झाम्स वर व्हेरी, असं म्हणा. चतुर्भुज पुन्हा म्हणतो, धिस इयर ह्या वर्षी काय सांगू रे तुला, परीक्षा खूप, असं म्हणतो. याचं पूर्ण संपत नाही तेवढ्यातच म्हणतो, टेल मी वेअर डिड यू फाइंड दिस कॅट. अरे सांग पटकन, मला हे मांजर कुठं मिळालं तुला, सांग पटकन बघू, सांग लगेच, चल सांग. बॉट इट द सब्जेक्ट्स आय हॅड ऑफर्ड. पुन्हा विकत घेतलं, बॉट इट, विकत घेतलं मांजर मी. माझी विषय MAला कुठली होती माहिती आहे का तुला, असं म्हणूपर्यंत तोपर्यंत पुन्हा नीलरतननं काय केलं आहे, त्याला अडवलेलं आहे. नीलरतन मात्र काय करत नाही, याच्याविषयी काहीच बोलत नाही. बघा इथं चतुर्भुजला काय वाटलं होतं बाळांनो, की लोक माझं अभिनंदन करतील, लोक माझी मिरवणूक करतील, लोक माझ्यावरती फुलांचा हिअर वी विल सी that Chaturbhuj
ही हॅज कम्प्लिटेड हिज MA. त्यानं मात्र त्यांची MA कंप्लीट केला, अतिशय चांगले मार्क्स मिळवले. पण इथं लोकांना याचं मात्र काहीही देणं घेणं नाही. आता नील दत्तनच बघा. नील दत्तन काय करतोय, चतुर्भुज सांगतोय माझ्याविषयी हे होते, माझ्याविषयी ते होते, पण याचं मात्र काहीच हरकत नाही. हा मात्र काय म्हणतोय, तुझं मांजर खूप छान आहे. तुझ्या हातात जे मांजर आहे याच्या हातात आपल्याला जे अफगाणी कॅट दिसतं, अफगाणी मांजर, हे मात्र खूप सुंदर आहे. कुठून आणलं आपण, असं म्हणतं. बॉट इट द सब्जेक्ट. हाऊ मच डिड यू पे फॉर इट. मग पुन्हा विचारतो, किती रुपये दिलं रे ह्या मांजरासाठी, किती रुपये दिला, काय प्राईस रे मांजराची ह्या, असं विचारतो नील रतन. हाऊ मच डिड यू पे. चतुर्भुज, आय डोंट रिमेंबर. नील रतन बाबू, हॅज एनीबडी पास्ड एनी एक्झाम्स इन अवर विलेज. मग याला राग येतो, मी इथं इतकी मोठी परीक्षा पास झालो आहे आणि याचं मात्र कोणालाच काही पडलेलं नाही. आणि म्हणतो आय डोंट रिमेंबर, मला माहीत नाही. म्हणतो किती रुपयाला मी आणलेले मांजर ते मला माहिती नाही. रिमेंबर म्हणजे माहीतच नाही. एनीबडी पास्ड एनी एक्झाम्स इन अवर विलेज. हे आपल्या गावामध्ये कोणी पास झाले का हो पेपर, कुठल्या परीक्षा वगैरे काय पास झालेत का, नाही. बघा काय म्हणतोय चतुर्भुज, विचारतो. हो लॉट्स ऑफ देम. बघा काय म्हणतो, हो लॉट्स ऑफ देम. नील रतन म्हणतोय. बट यू वोंट सी अ कॅट लाईक धिस इन पास. पण भरपूर झालेत. हा जो आपला नीलरतन आहे, हा नीलरतन काय म्हणते बघा, भरपूर झालेत परीक्षा, काय महाप परीक्षा पास झाल्यात. पायाला तुम्हाला काय मिळतील, हे पेपर पास झालेले मुलं मिळतील. पण इथं मात्र काय आहे, ह्या एरियात हे तुम्ही जे मांजर आणला, हे मांजर मात्र दिसत नाही. खूप सुंदर मांजर तुम्ही आणलेलात. चतुर्भुज to himself, confound him. He can't talk about anything but the cat. It doesn't seem to matter that I have just passed my MA. Enter the जमीनदार. मग तिथं नील रतन निघून जाते तिथून. आणि नील रतन निघून गेल्यानंतर इथं काय म्हणते बघा चतुर्भुज स्वतःशी. He can't talk about anything but the cat. हा जो नील रतन गेला इथून, काय म्हणते तो, नील रतन काय गेला, तो माझ्या परीक्षेबद्दल काहीच बोलला नाही. मी इतकी मोठी परीक्षा पास झालो आहे, त्या परीक्षेचं मात्र याला काही पडलेलं नाही. पण त्या मांजराबद्दल मात्र तो काय बोलला, त्यानं मात्र इथं बोललेला आहे. चालला आपण इथं मात्र बघा, इथं माझ्या परीक्षेबद्दल कोणीच काय बोलत नाही, पण मी आणलेल्या मांजराबद्दल मात्र काय बोललं जाते, खूप काही बोललं जाते. बघा हां, इथं खाली काही प्रश्न दिलेत बाळांनो. काय बघा, पेज नंबर 63 वरती. वेअर डज दिस सीन टेक प्लेस. आता हा जो आपल्यासमोर जो सीन घातलेला आहे, पहिला सीन आहे, तो कुठे घडतो नेमका, तर त्याचं उत्तर काय बाळांनो, तर सीन टेक्स प्लेस इन द विलेज. बरोबर. व्हॉट एक्झामिनेशन हॅज चतुर्भुज पास्ड. एक्झामिनेशन म्हणजे परीक्षा. चतुर्भुजनं कोणती परीक्षा पास झालेला आहे, तर ती परीक्षा आहे MA. व्हॉट डज चतुर्भुज हॅव विथ हिम. चतुर्भुजनं आपल्यासोबत काय आणलं होतं, तर चतुर्भुजनं आपल्यासोबत मांजर आणली होती. बरोबर. मग आणखीन बघा काही शब्दांचे अर्थसुद्धा आहेत इथं बघा. पहिला, मेक अ ग्रेट फस ओव्हर हिम, गिव्ह हिम अ लॉट ऑफ रिस्पेक्ट, प्रेज, अटेन्शन. सगळेजण याचीच वाहवा करतील, सगळेजण याला मान देतील, अशी झाली. प्लंप म्हणजे फॅट, लठ्ठ आपण म्हणूया, लठ्ठ मांजर. त्यानंतर कन्फाउंड हिम, वर्ड्स यूज टू शो अँगर, राग. इथं रागात चतुर्भुज बोलतो. इथं मी जे काय बोलतोय त्याच्याकडं कोणाचंच लक्ष नाही. मी सांगतोय सगळ्यांना, इथं मी काय झालं, MA पास झालो आहे, MAची परीक्षा पास झालो आहे. पण इथं मात्र याच्याविषयी कोणीच काही बोलत नाही. नो वन इज टॉकिंग अबाउट माय MA बट द कॅट. मांजराविषयी मात्र इथं काय गेलं ते बोललं जातं आहे. तर असा हा पहिला सीन आहे बाळांनो.
मग तर दुसरा सीन बघा. इथं दुसऱ्या सीनमध्ये कोण येतो? जमीनदार येतो. आलाय का जमीनदार? ओ चतुर्भुज, व्हॉट हॅव यू बीन डुईंग इन कॅलकत्ता ऑल दिस टाईम? ऐ चतुर्भुज म्हणतो, काय करत होता तुम्ही काय करत होता कलकत्तामध्ये? काय करत होता सांगा. बघा हां, आय हॅव जस्ट फिनिश्ड माय MA सर. अहो सर, काय सांगायचं जमीनदार तुम्हाला? साहेब काय सांगू तुम्हाला, मी MA कंप्लीट केलं होतं तिथं. ओ दिस कॅट ऑफ युअर्स इज स्टनर. स्टनर म्हणजे सुंदर, व्हेरी ब्युटिफुल, मनमोहक आपण म्हणे त्याला. ब्युटिफुल, व्हेरी ब्युटिफुल, स्टनर, मनमोहक. आय मस्ट से, मला सांगावंसं वाटतं हा तुम्हाला, तुम्ही आणलेली मांजर अतिशय सुंदर आहे, खूप सुंदर आहे. बघा, व्हाय डोंट यू ड्रॉप by my place with your cat some time this evening? The boys would be delighted, very happy. बघा, डिलायटेड म्हणजेच आनंदी, व्हेरी हॅपी, मजेशीर. म्हणजे काय म्हणायचं आहे, जमीनदार म्हणतात तुम्ही आणलेली मांजर खूप सुंदर आहे हो. एक काम करताय का, तुम्ही ही मांजर आमच्या घरी सोडताय का हो? सोडाल का हो तुम्ही मांजर सोडा तुम्ही. आणि माझी मुलं काय करतील? माझी मुलं मांजरासोबत खेळतील, त्यांना खूप मजा वाटते, आनंदी होतील. ऑफकोर्स, आय क्वाईट अंडरस्टँड चतुर्भुज. दे हॅवंट सीन मी फॉर अ लॉंग टाईम. हो का नाही, मी समजू शकतो, तुमच्या मुलांनी मला पाहिलं नाही हो खूप दिवसापासून. येस, तेव्हा नक्कीच ये ना तुमच्या घरी. जमीनदार, येस आय सपोज सो. जमीनदार, हो खरं आहे. ऑफकोर्स आय हॅव see me, they don't see long time. Yes, I suppose so, but what I mean is, even if you can't come yourself, send Benny around with the cat. पण जमीनदार काय म्हणतो, तुम्ही नाही आला तर चालेल. जमीनदार म्हणतोय, चतुर्भुज तुम्ही नाही आला तर चालेल, पण काय करा, तुमची जी घरातली बेनी आहे, बेनीकडं कॅट द्या आणि तिला पाठवा घरी. आय वॉन्ट द बॉईज टू सी इट. मला माझ्या मुलांना तुमचं मांजर दाखवायचं आहे, त्यामुळे मांजर घेऊन तुम्ही बेनीला पाठवलं तरी चालेल, तुम्ही नाही आला तरी चालेल. आता इथं बघा बाळांनो काय झालं. इथं मात्र काय होतं आहे, इथं चतुर्भुजचा पूर्णपणे मूड ऑफ होतो आहे. त्याला मात्र काहीच, त्याचा मात्र इथं चक्क अपमान झालेला आहे, बरोबर. आणि मग तिथून जमीनदार निघून जातात. आणि जमीनदार निघून गेल्यानंतर अंकल इथं सत्तू आलेले आहेत. मग अंकल सत्तू काय करतात ते तरी एमएच्या विषयी चर्चा करतात का काय करतात ते आपण उद्याच्या तासाला पाहूया. ओके, टिल देन थँक्यू, एन्जॉय युअर डे.